MPSC प्रिलिम्स 2026च्या ॲनालिसिसमध्ये आता आपण क्वेश्चन नंबर 7 हिस्ट्रीचा जो आहे तो बघणार आहोत. बघा स्क्रीनवरती प्रश्न आहे तुमच्याकडे. आता क्वेश्चन पेपर असेल जे लोक माझ्यासोबत आता हे ॲनालिसिस करतायत. काय क्वेश्चन कशातला आहे? मेडिएवलवरचा प्रश्न आहे. तुमच्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरचा हा प्रश्न आहे. पुढे मुघलकालीन भारतातील संस्कृत लेखक आणि त्यांचे ग्रंथ यांच्या योग्य जोड्या जुळवा. आन्सर कीमध्ये पर्याय क्रमांक 2 जो आहे तो त्यांनी उत्तर दिलेलं आहे की A4 संस्कार कौस्तुभ अनंतदेव, B3 गंगाधर मनोरमा, कमलाकर भट्ट C तुमचं 2 निर्णय सिंधू आणि कृष्णराज कविराज चैतन्य चरित्रामृत. मग आता मुद्दा जो येतो की हे आपले जे स्टँडर्ड सोर्स आहेत स्टेट बोर्ड NCERT ह्याच्यामध्ये आपल्याला मिळत आहेत का? तर नाही. याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. हे आपल्याला ह्या 2 सोर्सेसमध्ये आणि आपल्या रेग्युलर वाचनामध्ये मिळणं शक्य नाही. मला विचाराल तर हा फार ऑब्स्क्युअर झोन आहे. म्हणजे खूप शोधाशोध करून याचं उत्तर जे आहे ते मिळू शकतं. मग आता सोर्स जर पाहिला, सोर्स शोधायचाच ठरला तर कुठला सोर्स आहे? हे पुस्तक आहे सोर्स ऑफ मुघल हिस्ट्री, माणिकलाल गुप्ता. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी फेमस संस्कृत रायटर्स ऑफ द मुघल इंडिया अँड देअर वर्क्स. मग इथं जे आहे बघा, अनंतदेव, संस्कार कौस्तुभ, गंगाधर मनोरमा, तिसरं जे आहे कमलाकर भट्ट, हे जे काही निर्णय सिंधू आणि तुमचं हे जे काही कृष्णराज कविराज, ते खाली कुठेतरी कृष्णदास कविराज चैतन्य चरित्रामृतम, हे 4 जे आहेत 1 2 3 4 सोर्स शोधायचाच म्हटलं तर हा सोर्स डायरेक्ट मिळतो. मग आता अशा पद्धतीनं काही मुघल इतिहासावर किंवा तत्कालीन याच्यामध्ये काय सगळं काम झालं आहे, संस्कृत कुठली टेक्स्ट आहेत. मग आता हे खरं तर थोडंसं रिलिजियस टेक्स्टशी संबंध यांचा येतो. मग आता अशा प्रकारचा जो काही थोडासा ऑफबीट प्रश्न आहे तो तुम्ही डील करणं अपेक्षित होतं का? तुम्ही हे पुस्तक वाचायला पाहिजे का? किंवा अशा पद्धतीचा डेटा ज्याच्यामध्ये असेल तशा प्रकारची पुस्तकं वाचणं अपेक्षित आहे का? तर नाही. जे काही ट्रॅव्हलर्स आहेत, जे काही अकाउंट्स आहेत, जे काही तत्कालीन कंटेम्पररी सोर्सेस आहेत, जे NCERT स्टेट बोर्डामध्ये दिलेले आहेत तेवढे प्रिलिम्सच्या दृष्टीने वाचणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त वाचू नये. आपण जर आपला कट ऑफ बघितला, म्हणजे कट ऑफचे जर फिगर आपण पाहिले तर किती आहे? 98 ओपन मेल जर आपण बघितलं. म्हणजे काय याचा अर्थ? तुम्ही 60 प्रश्न जरी बरोबर सोडवले तर तुमचे मार्क किती होतात? 120 मार्क्स तुमचे होतात. आणि तुमचा अटेम्प्ट अगदी 85चा जरी असला आणि 25 प्रश्नावरी जरी तुमचे चुकलेले असले, म्हणजे 4 × 24, 6 जे प्रश्नांचे गुण 12 जरी गुण तुमचे वजा झाले तरी 108 होतात. 90 सोडवलेले असले तरीही तुम्ही पास होता 30 चुकले तरी. याचा अर्थ अशा स्वरूपाचे काही प्रश्न हे डील नाही केले तरी चालणार आहे. प्रिलिम्स हा पैकीच्या पैकी मार्क पाडण्याचा गेम नाही. तसा आग्रह करू नये. याच्या अगोदरच्या 6 प्रश्नांमध्ये माझ्या दृष्टीने स्टेट बोर्ड NCERT स्पेक्ट्रम क्लीन सोर्स होता. त्यामुळे ते 6×12. इथं मी हा प्रश्न जर ॲस्परंट असतो, तुमच्या जागेवर येऊन मी बोलतोय, मी टीचर म्हणून बोलत नाहीये. या सिरीजमध्ये माझा प्रयत्न विद्यार्थ्यांनी काय करावं आणि काय केलं असतं उत्तर येईल हा आहे. सो मी हे म्हटलं असतं की नाही येत मला, मी हा प्रश्न सोडून देतो, काहीही फरक पडत नाही. आणि कट ऑफनी ते सिद्धच झालेलं आहे. सोर्स शोधायचाच म्हणून शोधलेला हा सोर्स आहे. हा तसा आपण पाहिलं तर ट्रॅडिशनली इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा काही वापरण्याचा सोर्स नाही. लक्षात येत आहे? त्यामुळे जरी इथे एकाखाली एक ही 4 नावं दिलेली असली तर हे पुस्तक घेऊन किंवा याची काहीतरी प्रत मिळवून ते करणं अपेक्षित नाही. सोर्सेस टॅप करताना हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ठीक आहे 6 आले असते, हा सोडला पाहिजे, किंवा अशा प्रकारचे काही प्रश्न येणार आहेत जे मला पुढच्या वर्षी पण कदाचित सोडावे लागू शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.